Okay, hello friends. Today we have to solve the question bank, okay, of the trigonometric functions. Mathematics first, आपला मॅथ फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या चॅप्टरचं क्वेश्चन बँक आपण सॉल्व्ह करतो. ओके, त्यातला जो फर्स्ट क्वेश्चन आहे एमसीक्यूचा तो आपण लास्ट पिरियड मध्ये कंप्लीट केलेला आहे किंवा तुम्ही याच्या अगोदरचा पार्ट बघू शकता. त्या पार्ट मध्ये आपण ते कंप्लीट केलंय. आज आपला सेकंड पार्ट सॉल्व्ह आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या क्वेश्चन बँकच्या सोल्युशनचा, ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत तर व्हेरी शॉर्ट आन्सर 1 मार्क्स इच, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 1 मार्काचा आहे. यातले काही क्वेश्चन 2 मार्क्स साठी पण पडू शकतात, पॉसिबिलिटीज आहेत. ओके, मग त्यांना आपण सॉल्व्ह करतोय. ओके, शॉर्ट आन्सर आहेत, इझी मध्ये होऊन जातील आपल्याला सहज. ओके, ते क्वेश्चन आपण घेणार 1 बाय 1. सो बघा, मी स्टार्ट करतोय. आपल्याला या ठिकाणी फर्स्ट काय म्हणतं एक्झाम्पल, इव्हॉल्युएट कॉट ऑफ टॅन इनव्हर्स 2x प्लस कॉट इनव्हर्स 2x. ओके, इव्हॉल्युएट म्हणजे व्हॅल्यू काढायचंय, आपल्याला सॉल्व्ह करायचं, याची व्हॅल्यू काढायचं. व्हेरी सिम्पल आहे. ओके, बघा काय सांगतो बघा, आपला हा जो सेकंड टाइपचा क्वेश्चन आहे व्हेरी शॉर्ट आन्सर, त्यातला नंबर फर्स्ट एक्झाम्पल आहे. आपला काय सांगतोय, आपला एक्झाम्पल नंबर फर्स्ट बघा, कॉट ऑफ देन व्हॉट इज टॅन इनव्हर्स 2x प्लस कॉट इनव्हर्स 2x. ओके, व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे, आपण सहज याला सॉल्व्ह करू शकतो, इव्हॉल्युएट करू शकतो. काय म्हणतोय बघा, टॅन इनव्हर्स 2x प्लस कॉट इनव्हर्स 2x दिलेलं आहे. मग आपण अगोदर शिकलोय बघा प्रॉपर्टीज ऑफ इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. एक सांगू का, मॅक्झिमम जे क्वेश्चन्स आहेत ते प्रॉपर्टीवर डिपेंड आहेत. बघा या क्वेश्चन बँक मध्ये जर आपण बघितलं, थोडंसं नीट त्याचं ऑब्झर्वेशन केलं तर इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा जो बीट आहे त्याच्यामध्ये ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीवर आपल्याला मॅक्झिमम क्वेश्चन दिसतात. ओके, त्यामुळे त्या प्रॉपर्टीकडे थोडंसं नीट लक्ष द्या. प्रॉपर्टी जे सगळ्या सांगितल्या तुम्हाला, ओके, इनव्हर्स आपल्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या, त्याच्यामध्ये बघा. सो या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला, कॉट ऑफ टॅन इनव्हर्स 2x प्लस कॉट इनव्हर्स 2x आहे. मग आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे, त्या प्रॉपर्टीमध्ये आपण शिकलेलो आहे की टॅन इनव्हर्स x प्लस कॉट इनव्हर्स x इज इक्वल टू काय असतं आपलं π/2. ओके, मग आपण या ठिकाणी हे जे टॅन इनव्हर्स 2x प्लस कॉट इनव्हर्स 2x आहे, या ठिकाणी आपण काय ठेवू शकतो π/2. आता असं प्रश्न कोणाला पडू शकतो, इथं x आहे, इथं 2x आहे, मग 2π/2 ठेवा की, असं काही नसतं. बरं, इथं काय x कॉमन लेटर वापरले, कॉमन. ओके, जे काही असू शकते, फक्त महत्वाचं टार्गेट काय की या ठिकाणी जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आणि या ठिकाणची व्हॅल्यू दोन्ही व्हॅल्यू कशा पाहिजे, सेम पाहिजे. ओके, असं कन्फ्युज होऊ नका की x असताना π/2 घेतलेलं आहे, मग आता 2x असताना 2π/2 घ्या, असं कन्फ्युज राहायचं नाही. याचं टार्गेट काय, फक्त व्हॅल्यू सांगण्याचा उद्देश काय की या ठिकाणची व्हॅल्यू आणि या ठिकाणची व्हॅल्यू कशी पाहिजे, सेम पाहिजे. ओके, मग आता इथं बघा दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत आपल्या, टॅन इनव्हर्स 2x आणि कॉट इनव्हर्स 2x आहे. ओके, त्यामुळे आपल्याला माहित आहे ह्या पूर्ण हे जी प्रॉपर्टी नुसार याची जी व्हॅल्यू मिळणार आहे आपल्या ब्रॅकेट मधली ती काय मिळणार आहे π/2. ओके, म्हणून आपण याच्यामध्ये लिहू शकतो कसले तर मला कॉट ऑफ याच्या सोल्युशन मध्ये टॅन इनव्हर्स ऑफ 2x प्लस कॉट इनव्हर्स 2x इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला π/2, आणि आपल्याला अगोदरच माहित आहे कॉट π/2 ची व्हॅल्यू काय असते आपली 0. ओके, सो म्हणून तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर मिळेल 0. ओके, हा झाला आपला फर्स्ट नंबरचा प्रॉब्लेम. ओके, लगेच आपण सेकंड नंबर घेऊ. तर स्क्रीनशॉट घेत चला, तर स्क्रीनशॉट पण घ्यायची गरज नाही, तुमच्या लगेच लक्षात आलं असेल. ओके, सिंपल आहे, फक्त प्रॉपर्टी आपण युज केली. ओके, आता नंबर सेकंड आपण सॉल्व्ह करू. ओके, व्हेरी सिंपल क्वेश्चन्स आहेत, आपण सॉल्व्ह करतोय. ठीक आहे, बघा आता नंबर सेकंडचा काय सांगतो आपल्याला, इन ट्रायंगल एबीसी क्वेश्चन्स आहेत. बरं, मी साईडला सगळे क्वेश्चन्स लिहिले त्या ठिकाणी. बघा, इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट AC cos B minus BC cos C is equal to काय म्हटलंय A² minus B². व्हेरी सिंपल आहे. ओके, काय सांगताय आपल्याला की आपल्याला प्रूफ करायचं आहे AC cos B minus BC cos A is equal to A² minus B² प्रूफ करायचं आहे आपल्याला. आता आपण या ठिकाणची इकडची साईड आपण कन्सिडर करू. ओके, आपल्याला दाखवायचं आहे की LHS इज इक्वल टू RHS. आपण अगोदर LHS या ठिकाणची लिहून घ्यावं का, LHS कन्सिडर करा. LHS काय सांगितलं आपल्याला, AC cos B मायनस BC cos A. आपल्याला कोसाइन रूल वापरता येतो. cos A cos B ची व्हॅल्यू सांगण्यासाठी कोसाइन रूल आपण वापरू शकतो. कोसाइन रूल कसा वापरायचा बघा, व्हेरी सिंपल आहे, काही अवघड नाही. इकडे बघा, या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, A² B² आणि C². ओके, हा कोसाइन रूल आपला कसं युज करायचा, जर तुम्हाला cos A म्हटलं, समजा cos A म्हटलंय, तर राहिलेलं दोघं घ्यायचं B² आणि C² यांची बेरीज घ्यायची, त्यातून हा A² मायनस करायचा. कळतंय आता समजा एक नीट लक्ष द्या बरं, जर तुम्हाला cos B म्हटलं तर काय करायचं, ह्या दोघांची बेरीज घ्यायची,
ए सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि हा बी काय करायचा मायनस करायचा. मी लिहितो का या ठिकाणी नीट लक्ष द्या. ए सी इंटू आता कॉस बी आहे, कॉस बी लिहायचंय मला, मग बी ला सोडा सध्या, मग राहिलं कोण आपलं सी आणि ए, तर दोघांची स्क्वेअर घ्या बघा. इथं सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, हा जो बी आहे तो यातून काय करायचा मायनस बी स्क्वेअर. आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह मध्ये 2 अंक लिहिलो आपण, पॉझिटिव्ह मध्ये जे 2 लेटर्स आपण या ठिकाणी लिहिले तेच खाली घ्यायचं का 2सी. कळतंय का आता, लक्षात आलं असेल सगळ्यांना काय करायचं. ओके, सेम तसं तो या साईडला मायनस बीसी इंटू, इथं मग आपण आता कोसाइन यूज करता येईल. कसं यूज करता येईल, कॉस ए आहे, आता ए ला सोडा, राहिलं कोण आपलं बी आणि सी, मग ते घ्यायचं का बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ओके, आता ए आहे म्हणून काय करायचं इथं मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय, आता बी आणि सी आपण प्लस मध्ये घेतलं की नाही, मग खाली काय घ्यायचं अपॉन 2bc. ओके, आता याला सॉल्व्ह करा, आपण सहज सोडवू शकतो याला. इथला हा एसी, इथला सी ए काय होईल आपला कॅन्सल, या ठिकाणचा बीसी, बीसी काय होईल कॅन्सल. आता जे राहिलं बघा काय करायला, इथलं सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय, फक्त 2 राहिलेलं आहे 2 लिहा, मायनस या ठिकाणचं काय राहिलं आपलं बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय, खाली काय आपलं 2 आहे. ओके, सिंपल. आता काय करा, हे दोन आपल्याकडे 2 भेटलेले जे अपूर्णांक आहेत, 2 फ्रिक्शन जे आहेत, त्यांच्यामध्ये जो डिनोमिनेटर आहे दोघांचाही तो कसा आहे आपला सेम आहे, 2 आहे ना डिनोमिनेटर, मग तो सेम आहे म्हणून आपण सेम डिनोमिनेटर आपण लिहून घेतो. ओके, आता या दोघांची काय करायचं आपल्याला सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन कशी करायची बघा, हे फर्स्ट जे आहे न्यूमिरेटर फर्स्ट तो आहे तसं लिहावं का सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता ह्या मायनस मध्ये प्रत्येकाला मल्टिप्लाय करून लिहायचं बरं. इथं मायनस असेल तर पुढचे सगळ्यांचे साइन चेंज करायचे, जर प्लस असेल तर जे आहेत ते लिहायचं. आता इथं मायनस आहे त्यामुळे साइन चेंज करा, किंवा सरळ सरळ काय करा मायनसनी प्रत्येकाला मल्टिप्लाय करा. मग आता बघा मायनसनी बी स्क्वेअर मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल आपल्याला मायनस बी स्क्वेअर, ह्या मायनसनी सी स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल मायनस सी स्क्वेअर, मायनसनी मायनसला तर गेलं आपलं प्लस ए स्क्वेअर. आता जे सेम आहेत आणि अपोजिट साइनचे आहेत त्यांना कॅन्सल करून टाका. तुम्हाला इथं बघा प्लस सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर काय आपलं कॅन्सल, आणि जे रिमेनिंग पार्ट आहे काय काय आपलं प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू मिळेल आपलं 2a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 2b स्क्वेअर डिवायडेड बाय आपलं 2 आहे. मग या 2 टर्म मधून आपल्याला कॉमन काढता येईल. काय कॉमन येईल आपलं 2, मग 2 जर कॉमन काढलो आपण तर रिमेनिंग पार्ट काय राहील आपला a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवायडेड बाय 2, आणि हा 2 काय होईल आपला कॅन्सल, आणि शेवटी फायनल तुम्हाला मिळेल a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर विच इज आवर RHS. ओके, हेच तुम्हाला प्रूफ करायचं होतं, ते आपण प्रूफ केलं. आपल्याला काय प्रूफ करा म्हटलंय a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर दाखवा म्हटलेलं आहे, यावरून आपण दाखवलं का हे LHS वरून आपण RHS a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इथं प्रूफ केलेलं आहे. ओके, व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे, स्क्रीनशॉट घ्या, तुम्हाला सॉल्व्ह करायला सोपं जाईल नंतर. ओके, ठीक आहे. तर नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन काय सांगतो आपल्याला, मी एवढं आधी क्लीन करतोय, तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल सगळेजण. ओके, सिंपल क्वेश्चन्स आहेत, काही हार्ड क्वेश्चन आहेत काही नाही. हा, व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेत चला. ओके, किंवा तुम्ही पॉज करून लिहून घ्या, तुमचं नोट डाऊन करत चला. आता बघा क्वेश्चन नंबर 3 काय सांगतोय, इन ट्रायंगल ABC if sin square A plus sin square B is equal to sin square C, okay, then show that A square plus B square is equal to C square. ओके, दाखवायचं आपल्याला, गिवन आहे, दिले आपल्याला काय दिलं का इथं की sin square A plus sin square B is equal to sin square C तुम्हाला दिलेलं आहे, आणि शो काय म्हटलेलं आहे A square plus B square is equal to C square दाखवायचंय. आता आपण साइन रूल शिकलोय बघा, त्या साइन रूल मध्ये आपण असं शिकलो होतं, काय शिकलो होतं की साइन A अपॉन A इज इक्वल टू साइन B अपॉन B इज इक्वल टू साइन C अपॉन C इज इक्वल टू काय असतं आपलं कॉन्स्टंट K. ओके, मग आता यानुसार मी साइन A साइन B आणि साइन C ची व्हॅल्यू लिहू शकतो. मग काय मिळेल मला इथं की साइन A इज इक्वल टू अपॉन A या साईडला इंटू होणार आहे, आणि काय मिळेल आपल्याला K इंटू A. त्याचनुसार बघा साइन B इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला इथं K इंटू B, आणि साइन C इज इक्वल टू मिळेल K इंटू C. ओके, आता ज्या व्हॅल्यूज आहेत साइन A साइन B साइन C च्या तुम्ही याच्यामध्ये पुट करा, ऑटोमॅटिकली तुम्हाला आन्सर येऊन जाईल. ओके, जर आपण इथं साइन स्क्वेअर A आहे, आता साइन A बरोबर K इंटू A आहे, तर साइन स्क्वेअर A म्हटलेलं आहे, म्हणजे आता जर आपण दोघांचा स्क्वेअर केला तर काय मिळेल आपल्याला इथं K स्क्वेअर A स्क्वेअर, याच्यामध्ये पुट करतोय बरं आपण.
वाटलंच तुम्ही याला इक्वेशन नंबर 1 देतो, इथं लिहायचं की पुट इन 1. ओके, मग 1 मध्ये आपण पुट करतोय. इथं काय आपलं साइन स्क्वेअर ए आहे, साइन ए बरोबर के इंटू ए आहे. मग साइन स्क्वेअर ए इज इक्वल टू काय येईल आपल्याला के स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस पुढे आहे आपलं साइन स्क्वेअर बी, साइन बी बरोबर काय आपलं के इंटू बी. मग साइन स्क्वेअर बी म्हटलंय त्यामुळे काय घ्या के स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर इज इक्वल टू साइन स्क्वेअर सी आहे आणि साइन सी ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे के इंटू सी. मग इथं काय मिळेल आपल्याला के स्क्वेअर इंटू सी स्क्वेअर. आता या दोन टर्म मध्ये आपल्याला के स्क्वेअर कॉमन दिसतंय, त्या कॉमनला बाहेर काढा के स्क्वेअरला. मग बघा काय मिळेल आपल्याला के स्क्वेअर जर आपण बाजूला घेतलं तर रिमेनिंग पार्ट लिहा. काय करायला आपलं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू के स्क्वेअर इंटू सी स्क्वेअर. आता बोथ साईडला के स्क्वेअर आहे, कॅन्सल करून टाका. राहिलेला पार्ट आपला होता ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. आणि हेच आपल्याला विचारलं होतं किंवा हेच आपल्याला सांगितलं होतं, शो दॅट म्हणलं होतं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर, जे आपण इथं प्रूफ केलं. ओके, घ्या स्क्रीनशॉट. नेक्स्ट बघा आता नेक्स्ट नंबर 4 चा हा नंबर 3rd प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलं. 1 मार्क्स क्वेश्चन आहे त्यामुळे इझी क्वेश्चन आहे, त्या जास्त हार्ड नाही काही नाही. ओके, सो नंबर 4 बघा काय म्हणतोय आपल्याला फाइंड द पोलर कोऑर्डिनेट ऑफ द पॉइंट हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट ऍट 1 अँड √3. ओके, तुम्हाला काय म्हटलेलं आहे की कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले आहे. ओके, कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे एक्स अँड वाय दिलेलं आहे आणि पोलर काढायचंय म्हणजे आर आणि थीटा काढायचं. ओके, आपल्याला दिलेलं होता की एक्स आणि वाय हे कोऑर्डिनेट तुम्हाला दिलेले आहेत 1 आणि √3. ओके, काढायचं काय आपल्याला पोलर कोऑर्डिनेट. पोलर कोऑर्डिनेट म्हणजे आर आणि थीटा काढायचं. तुम्हाला लक्ष ठेवा की आर इज इक्वल टू असतंय रूट मध्ये डायरेक्ट आपण फॉर्म्युला युज करू शकतो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके, आर इज इक्वल टू रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. पोलर कोऑर्डिनेट आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट हे लक्ष ठेवायचं. कार्टेशियन कोऑर्डिनेट कोण असतात एक्स आणि वाय असतात. ओके, आणि पोलर कोऑर्डिनेट काय असतात आपल्या इथं आर आणि थीटा असतात. ओके, हे तुम्हाला फाइंड आउट करायचे असतात, एखाद्या पॉइंटची पोझिशन दाखवण्यासाठी ते युज केलेले असतात. ओके, सो बघा आता आपल्याला कार्टेशियन पोलर काढता येतं, पोलरवरून आपण कार्टेशियन काढू शकतो. एक्झाम्पल दोन्ही प्रकारचे आहेत आपल्याकडे. बघा हा जो एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये आपल्याला पोलर काढायचं आहे, कार्टेशियन दिलेलं आहे, नंतर आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट काढायचं आहे, पोलर दिलेलं आहे लास्ट एक्झाम्पल मध्ये. दोन्ही पण आपण बघणार आहोत. ओके, सो याच्यामध्ये बघा आता तुम्हाला काय दिलेलं आहे इथं कार्टेशियन दिलेलं आहे म्हणजे एक्स आणि वाय दिलंय. काढायचं काय आपल्याला पोलर म्हणजे आर आणि थीटा काढायचं. काढायचं का आता आर बरोबर फॉर्म्युला आहे आपल्याकडं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. फॉर्म्युला डायरेक्ट लक्षात ठेवून टाका. सो इज इक्वल टू रूट मध्ये आता एक्स ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला काय एक्स व्हॅल्यू 1 आहे 1 स्क्वेअर प्लस वाय ची व्हॅल्यू आपली √3 त्याचा स्क्वेअर घ्या. याला सॉल्व्ह करा. रूट मिळेल तुम्हाला 1 स्क्वेअर 1 प्लस √3 चा स्क्वेअर येईल आपला 3 विच इज इक्वल टू √4. आता √4 ची जी व्हॅल्यू आहे ती +2 आणि -2 दोन्ही पण असते बरं. +2 असते आणि -2 असते. मग आपल्याला ठरवायचं की आर नेमका आहे कुठं. आपण जर या ठिकाणी बघितलं थोडंसं नीट बघा, तसं आवश्यकता नाही तसं, कारण की आर कसं आहे आपला डिस्टन्स आहे, ते डिस्टन्स ऑलवेज हे पॉझिटिव्ह असतंय त्यामुळे निगेटिव्ह घ्यायची गरज नाही. इथं -2 तुम्ही घ्यायचं नाही. काय घ्यायचं नाही कारण आर हा कधीच ते डिस्टन्स सांगतं आपल्याला. फक्त डिस्टन्स कधीही निगेटिव्ह नसतं, पॉझिटिव्ह असतं. म्हणून काय याची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला फक्त +2 मिळेल. ओके, सो आर ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला +2. आता थीटा काढायचंय मग त्यासाठी पण फॉर्म्युला आपल्याकडे आहे. थीटा काढायचं टॅन थीटाचा फॉर्म्युला वापरा. टॅन थीटा इज इक्वल टू तुम्हाला सांगता येईल इथं y अपॉन x. ओके, हे लक्ष ठेवा बरं कार्टेशियन आणि पोलर कोऑर्डिनेट काढण्यासाठी. आर काढण्यासाठी √x² प्लस वाय स्क्वेअर आणि टॅन थीटा काढायचं असेल तर टॅन थीटा इज इक्वल टू करायचं y अपॉन x. ओके, मग आता आपल्याकडे y आहे. y ची व्हॅल्यू बघा काय सांगितलं आपल्याला y आपलं इथं √3 x आहे 1 म्हणजेच तुम्हाला काय मिळालं टॅन थीटा इज इक्वल टू √3 आलं आणि √3 टॅन मध्ये व्हॅल्यू आपल्याला माहिती कुणाची तर कुणाची आपली टॅन π/3 ची. ओके, बरोबर आहे. टॅन π/3 इज इक्वल टू काय असतं √3 असतं. मग आता दोन्हीकडे टॅन जर आपण कॅन्सल केलं तर थीटा इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला π/3. ओके, संपलं. तुम्हाला हे भेटले आता पोलर कोऑर्डिनेट. काय भेटले आर पोलर कोऑर्डिनेट आर आणि थीटा असतात म्हणून आपण लिहू शकतो पाहिजे तर या ठिकाणी पोलर कोऑर्डिनेट ऑफ द गिवन पॉइंट ऑफ द पॉइंट हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट आर 1 and √3. हे कोणते कोणते आपल्या इथं आर फर्स्टला 2 आहे आणि सेकंडला आपला π/3. ओके, हे झालं आपला थीटा. अशा प्रकारे आपण काय लिहू शकतो इथे यांचे पोलर कोऑर्डिनेट लिहू शकतो. ओके, कार्टेशियन कोऑर्डिनेटचा वापर करून. व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घ्यायचे. माझं एक्झाम्पल सोडवायचं झालं. ओके, ठीक आहे. चला नेक्स्ट बघा आता नंबर 5. नंबर 4 बघितलो आपण. नंबर 5 बघा 10 आहे, एकूण 10 क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये. ओके,
थोडं जास्त क्वेश्चन दिलेले आहे, सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतील, महत्वाचे आहेत. प्रूव्ह दॅट 2 tan इनवर्स 3/4 इज इक्वल टू tan इनवर्स 24/7. ओके, तुम्हाला प्रूफ करायचंय. काय प्रूफ करायचंय का? 2 tan इनवर्स 3/4 इज इक्वल टू tan इनवर्स 24/7. ओके, व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे, विशेष हार्ड क्वेश्चन नाही. काय करावं इथं, याची LHS बघा अगोदर. LHS काय सांगितलं तुम्हाला का या ठिकाणी इथं 2 tan इनवर्स 3/4. आता इथं डायरेक्ट पण फॉर्म्युला युज करता येतो किंवा मी तुम्हाला जसं प्रॉपर्टी दिले, tan इनवर्स ची प्रॉपर्टी आहे आपल्याकडं, त्या प्रॉपर्टीच्या रूपात आणण्यासाठी याला मला असं लिहिता येईल. कसं लिहिता येईल इथं? tan इनवर्स 3/4 प्लस tan इनवर्स 3/4. बरोबर का नाही? बघा बघा, 2 tan इनवर्स 3/4 म्हणजेच काय? tan इनवर्स 3/4 प्लस tan इनवर्स 3/4. मग आपण प्रॉपर्टी शिकलोय tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y ची. मी इथं साईडला लिहितो का, की आपण शिकलेली प्रॉपर्टी आहे tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल टू काय असतंय? tan इनवर्स इन द ब्रॅकेट x प्लस y अपॉन 1 मायनस xy. ओके, ही प्रॉपर्टी तुम्हाला इथे युज करायची आहे. tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y या फॉर्म मध्ये आहे. इज इक्वल असतं tan इनवर्स x प्लस y अपॉन 1 मायनस xy. ओके, यूज करा, बघा काय मिळेल तुम्हाला इथं. सो tan इनवर्स, आता या ठिकाणी कसं आपल्या इथं x प्लस y म्हणजे दोन्ही पण सेम व्हॅल्यू आहेत. ओके, सो 3/4 प्लस 3/4 डिवाइडेड बाय 1 मायनस xy म्हणून 1 मायनस 3/4 इंटू 3/4. ओके, आता ह्याला सॉल्व्ह करा, आन्सर येऊन जाईल आपल्याला. आपला प्रूफ काय करायचं आहे? tan इनवर्स 24/7 आणायचं. ओके, सो tan इनवर्स या ठिकाणी या दोघांचं बघा, जे डिनोमिनेटर आहे तो सेम आहे आपला. 4 ला 4 लिहिला आपण इथं, आणि पुढे 3 प्लस 3 काय येईल आपल्या इथं? 6 म्हणून 6 करा डिवाइडेड बाय 1 मायनस इथं 3 इंटू 3 येईल तुमचं 9 डिवाइडेड बाय 4 इंटू 4 मिळेल तुम्हाला 16. ओके, याला आणखीन सॉल्व्ह करता येईल आपल्याला, अजून सॉल्व्ह करावं इथं. सो tan इनवर्स ऑफ या ठिकाणी बघा वर आहे आपलं 6/4 डिवाइडेड बाय 16 इंटू 1 काय येईल आपलं? 16. 16 मायनस 9 काय येईल आपल्याला इथं? 7 डिवाइडेड बाय खाली तुम्हाला काय मिळेल तर 16 इंटू 1 काय येईल आपलं? 16. ओके, ह्याला आपण सॉल्व्ह केलेलं आहे. आता बघा ह्याला सॉल्व्ह करा आणखीन अगेन पुढे जर आपण सॉल्व्ह केलो तर मिळेल तुम्हाला tan इनवर्स ऑफ या ठिकाणी बघा अपर साइडला आपला 6 डिवाइडेड बाय 4 त्याला इंटू करा. इंटू केल्यानंतर जो खालचा वरी जात असताना छेदाचा अंश होतो आणि अंशाचा काय होतो? आपला छेद होतो. 7/16 आहे म्हणजे 7/16 आहे. याला आपल्याला कसं लिहिता येईल? 16/7. ओके, तसं लिहावं इथं 16 डिवाइडेड बाय 7. आता सॉल्व्ह करा, आणखीन काय होईल का बघा इथं. आपल्याला सॉल्व्ह करायला काय करता येईल, काय नाही आपण करू शकतो की 4 1 4 4 4 16. मग तुम्हाला काय मिळेल इथं? tan इनवर्स ऑफ 6 इंटू 4 इज इक्वल टू 24 डिवाइडेड बाय 1 इंटू 7 इज इक्वल टू 7. आणि हीच आपली काय आहे? RHS. ओके, हेच तुम्हाला प्रूफ करायचं होतं. सो या ठिकाणी आपण दाखवलो RHS. ओके, यासाठी काय सिंपल आहे, फक्त एक फॉर्म्युला लक्षात ठेवा किंवा एक प्रॉपर्टी लक्षात ठेवा. ती कुठली आहे आपली? तर tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल टू tan इनवर्स x प्लस y अपॉन 1 मायनस xy. ओके, ही प्रॉपर्टी खूप महत्वाची, ही प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. या प्रॉपर्टीच्या बेसवर आपण हे सॉल्व्ह केलेलं. ओके, ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता स्क्रीनशॉट घ्या याची. ओके, नेक्स्ट बघा आता क्वेश्चन नंबर 5. थोडा बोर्ड व्हाईट होतोय, खडूचा वापर जास्त असल्यामुळं ऍडजस्ट करत चला. काही अडचणी असतील तर सांगत चला. ओके, ऍडवाइस असतील तर ऍडवाइस देत चला. ऑफकोर्स त्याचं तुमचं स्वागतच होईल तुमच्या ऍडवाइसचं. आता नेक्स्ट बघा, इव्हॉल्युएट साइन ऑफ कॉस इनवर्स 3/5. ओके, इव्हॉल्युएट म्हणले आपल्याला सॉल्व्ह करायचंय. कुणाला बघा? साइन ऑफ कॉस इनवर्स 3/5. ओके, याला तुम्हाला सॉल्व्ह करायचं, इव्हॉल्युएट करायचंय. आपण डायरेक्ट पण करू शकतो कसं, पण कधी माहितीये का, जर इथं कॉस इनवर्स 3/5 च्या ऐवजी अदर कुठली नंबर असले असते ज्याच्यामध्ये आपला अँगल माहित आहे. म्हणजे एक्झाम्पल कसं, जर इथं कॉस इनवर्स ऑफ 1/2 किंवा √3/2 1/√2 असं राहिलं असतं तर त्या व्हॅल्यूज माहितीच आपल्याला, आपण डायरेक्ट ठेवलं असं सॉल्व्ह केलं असतं. पण तसं आहे का? नाहीये. त्यामुळे थोडंसं वेगळ्या प्रकारे आपण सॉल्व्ह करावं लागेल. काय करायचं बघा याच्यामध्ये, सगळ्यात अगोदर कन्सिडर करा, लय ठेव का की कॉस इनवर्स 3/5 इज इक्वल टू आपण समजा x कन्सिडर केलं. काय म्हणतो आता? कॉस इनवर्स 3/5 इज इक्वल टू आपण x जर कन्सिडर केलं तर आपल्याला कॉस x इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला? कॉस x इज इक्वल टू 3/5.
5. ओके, आता cos x माहित आहे, आपण sin x काढू शकतो. इथं बाहेर साइन इनव्हर्स साइन आहे ना, मग मध्ये साइन इनव्हर्सच्या फॉर्म मध्ये आणा, म्हणजे ते साइन आणि साइन इनव्हर्स कॅन्सल होईल आणि आपल्याला व्हॅल्यू मिळून जाईल. मग आता याला अगोदर साइनच्या फॉर्म मध्ये आणा. जर तुम्हाला cos x माहित असेल तर आपण sin x काढू शकतो. कसं होतं, तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे sin x इज इक्वल टू रूट मध्ये 1 मायनस cos स्क्वेअर x. ओके, आता हा फॉर्म्युला कसा आला, तर साधं आपलं फंडामेंटल आयडेंटिटी माहित असेल ट्रिग्नोमेट्री कुठली होती आपली, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय असतं आपलं 1 असतं. मग तुम्हाला साइन एक्स काढायचं आहे, हा प्लस कॉस स्क्वेअर बरोबरच्या त्या साईडला जाऊन काय होईल आपला मायनस होईल आणि तुम्हाला मिळेल का साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. ओके, आता स्क्वेअर आहे ना, आपला फक्त साइन पाहिजे, स्क्वेअरचं आपण इक्वल टूच्या त्या साईडला घेतलं तर काय होऊन जाईल, रूट होऊन जाईल आणि फायनली तुम्हाला मिळेल साइन एक्स इज इक्वल टू रूट मध्ये 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. ओके, हा फॉर्मेट तुम्हाला हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करतो. मग यूज करा, साइन एक्स काढा. सो साइन एक्स इज इक्वल टू मिळेल तुम्हाला रूट मध्ये 1 मायनस कॉस एक्स ची व्हॅल्यू आपली 3/5 आहे. इथं कॉस स्क्वेअर आहे, मग 3/5 चा स्क्वेअर घ्या, 3 चा स्क्वेअर 9, 5 चा स्क्वेअर 25. ओके, मग आपण जर याला सॉल्व्ह केलं तर मिळेल तुम्हाला बघा साइन एक्स इज इक्वल टू रूट मध्ये 1 मायनस 9/25, 25 इंटू 1 करा 25 येत आहे, मायनस 9 करा मिळेल तुम्हाला 16 डिवाइडेड बाय 25 आणि याची व्हॅल्यू येईल आपली 4 डिवाइडेड बाय 5. ओके, म्हणजे साइन एक्स इज इक्वल टू 4/5 आलं. आपल्याला काढायचं काय फक्त एक्स. बघा आपण cos इनव्हर्स 3/5 ला काय म्हटलं, x म्हटलं, मग x ची व्हॅल्यू म्हणजेच तुम्हाला काय मिळणार आहे cos इनव्हर्स 3/5 ची व्हॅल्यू. मग आपल्याला x काढायचंय, sin x इज इक्वल टू काय मिळालंय 4/5, मग x इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला sin इनव्हर्स 4/5. हे लक्ष ठेवा बरं, जर बरोबरच्या एका साईडून दुसऱ्या साईडला जर आपण चाललो, या साईडला साइन असेल तर तो बरोबरच्या त्या साईडला गेला काय होतं इनव्हर्स होतं, इकडे इनव्हर्स असेल तर बरोबरच्या त्या साईडला काय होतं इनव्हर्स निघून जात असतं. सो इथं साइन एक्स बरोबर 4/5 आहे, म्हणून x इज इक्वल टू काय मिळेल, इकडचा साइन त्या साईडला गेला काय होतं आपलं साइन इनव्हर्स 4/5. याच्यावरून आपल्याला नेमकं x ची व्हॅल्यू माहिती आहे. x कुणाला म्हणलो आपण cos इनव्हर्स 3/5 ला, म्हणून तुम्हाला मिळालं का cos इनव्हर्स 3/5 इज इक्वल टू काय असणार आहे आपलं साइन इनव्हर्स 4/5. ओके, बघा तुम्हाला भेटलं cos इनव्हर्स 3/5 इज इक्वल टू साइन इनव्हर्स 4/5. म्हणजे या दिलेल्या इक्वेशन मध्ये ज्या ठिकाणी cos इनव्हर्स 3/5 आहे त्या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येतं साइन इनव्हर्स 4/5. ते लिहावं का, बघा इक्वेशन कसं तुम्हाला दिलेलं आहे, या ठिकाणी तर गिव्हन तुम्हाला दिलंय किंवा इव्हॅल्युएट जे करायचं आहे तुम्हाला काय सांगितलंय का साइन ऑफ cos इनव्हर्स 3/5 आणि आपण आताच व्हॅल्यू काढलं cos इनव्हर्स 3/5 याची जी व्हॅल्यू आहे ती काय आपली साइन इनव्हर्स 4/5, ती व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करायची. मग काय मिळेल तुम्हाला का साइन ऑफ cos इनव्हर्स काय ठेवा आता साइन इनव्हर्स 4/5. ओके, सो इकडचा आता प्रॉपर्टी आहे आपल्याकडे साइन ऑफ साइन इनव्हर्स थीटा इज इक्वल टू काय असतं थीटा असतं, किंवा साइन ऑफ साइन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू काय असतं एक्स असतं. किंवा सोप्या भाषेत लक्ष ठेवा की जर बाहेर साइन मध्ये साइन इनव्हर्स किंवा बाहेर साइन इनव्हर्स मध्ये साइन आलं, एक साइन इनव्हर्स साइनच नाही बरं, कॉस येऊ द्या टॅन येऊ द्या, दोन्ही जर सेम असतील, जर सेम ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आले आणि एक इनव्हर्स एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, तर सरळ सरळ त्यांना काय करायचं कॅन्सल करायचं आणि इज इक्वल टू काय लिहायचं आपलं जे पुढे राहिली व्हॅल्यू ना कोण आहे आपली इथं 4/5 तीच याची व्हॅल्यू असणार. ओके, आणि शेवटी तुम्हाला आन्सर मिळालं का 4/5. म्हणजे आपल्याला याचं इव्हॉल्युशन साइन ऑफ cos इनव्हर्स 3/5 इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला 4/5. ओके, हे आपण याला इव्हॉल्युएट केलं. ओके, सो घ्या स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट बघा आता नंबर 5 आपण या ठिकाणी 6 नंबरचं घेतलेलं एक्झाम्पल आहे, 6 नंबरचं एक्झाम्पल आहे. ओके, आता एक्झाम्पल नंबर 7 तुम्हाला घ्यायचं आहे. ओके, सिंपल एक्झाम्पल आहेत सगळे. सॉरी. ओके, आता बघा एक्झाम्पल नंबर 7 काय सांगतात मला, in triangle ABC A is equal to 3 B is equal to 4 sin A is equal to 3/4 then find angle B. ओके, तुम्हाला काय सांगितलंय A is equal to 3 B is equal to 4 and then sin A is equal to 3/4 sin A is equal to 3/4 तुम्हाला फाइंड आउट करायला म्हटलंय अँगल B. मग आपल्याला साइन रूल माहित आहे, साइन रूल नुसार आपल्याला साइन रूल काय सांगतो का की A अपॉन sin A इज इक्वल टू काय असतं B अपॉन sin B. ओके, मग मला काढायचं काय
अँगल बी काढायचं आहे, आपला अँगल बी फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे साइन बी ची व्हॅल्यू काढली की आपण अँगल बी काढू शकतो. आता यांचा क्रॉस घ्या, क्रॉस सेम असतो म्हणून काय मिळेल आपल्याला बघा, साइन बी इंटू ए इज इक्वल टू बी इंटू काय मिळेल तुम्हाला, साइन ए. मी मुद्दा म्हणून असं करतोय म्हणजे एक बार आपण सगळ्या व्हॅल्यू ठेवले की आपल्याला डायरेक्ट आन्सर मिळून जाईल. सो बघा बघा, साइन बी इज इक्वल टू मिळेल आपल्याला काय मिळेल, बी इंटू साइन ए डिवायडेड बाय खाली काय आपलं ए. आता ए ची किंमत आहे, बी ची व्हॅल्यू आहे आणि साइन ए ची पण व्हॅल्यू आहे. त्या सगळ्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा. आहे ना आपल्याकडे बघा, ए ची पण व्हॅल्यू आहे, बी ची पण व्हॅल्यू आहे आणि साइन ए ची पण व्हॅल्यू आहे. सगळ्या व्हॅल्यू पुट करा आणि साइन बी फाइंड आउट करा. ओके, सो साइन बी इज इक्वल टू बी ची व्हॅल्यू काय सांगितलं आपल्याला 4, साइन ए ची व्हॅल्यू आपली 3/4, खाली ए ची व्हॅल्यू आपली 3. इथला 4 काय होईल आपला कॅन्सल, 4 आणि 4 कॅन्सल झाला, तो 3/3 बोथ आर द कॅन्सल. म्हणजे तुम्हाला काय मिळेल का, साइन बी इज इक्वल टू 1. बट आपल्याला साइन बी ची व्हॅल्यू काढायची नाही, आपला अँगल बी काढायचा आहे. सो ह्या बी चं माप काढायचं ना आपल्याला. मग इकडे पण साइन पाहिजे, आता या साईडला साइन आलं म्हणजे आपण साईडला साइन पाहिजे. मग आपल्याला माहित आहे की साइन बी इज इक्वल टू 1 व्हॅल्यू साइन मध्ये कुठल्या अँगलचे आहे बघा बरं, 90 चे, म्हणजे साइन π/2 या अँगलचे आहे. मग साइन साइन कॅन्सल होतो आणि अँगल बी इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, π/2. ओके, हे असेल आपलं सोल्युशन किंवा याचं आन्सर असेल. तुम्हाला काय म्हटलेलं प्रश्नामध्ये आपल्याला बघितलं की साइन ओनली अँगल बी ची व्हॅल्यू काढा म्हटलंय, आपण काढलं. ओके, घ्या स्क्रीनशॉट. हा झाला आपला क्वेश्चन, आपला एक्झाम्पल नंबर 7. ओके, आता एक्झाम्पल नंबर 8, 9 आणि 10. ओके, 3 आहेत आणखी रिमेनिंग, ते लगेच आपण सॉल्व्ह करू. ओके, एक्झाम्पल नंबर 8 बघा काय सांगतं. एक्झाम्पल 8 आपल्याला फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कोसेक एक्स इज इक्वल टू 2. ओके, तुम्हाला काय म्हटलेलं आहे की कोसेक एक्स इज इक्वल टू 2 याचं प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं आहे. एक सोपी पद्धत सांगतो काय करायचं. आपण या पद्धतीने पण काढू शकतो, पण आपल्या अलाइड अँगलचे फॉर्म्युले आपल्याला फक्त साइन कॉस टॅनचे. त्यामुळे कोसेकचं रिसिप्रोकल घ्या, साइन असतो. ओके, त्यामुळे आपण याचं रिसिप्रोकल घेतलं तर साइन एक्स इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला, 1/2. ओके, आता काय करायचं की साइन एक्स इज इक्वल टू 1/2 आपल्याला सोल्युशन काढायचंय. सोल्युशन म्हणजे काय, एक्स ची व्हॅल्यू काढायचं आणि कुठलं सोल्युशन काढायचं आहे, प्रिन्सिपल सोल्युशन. म्हणजे येणारी जी एक्स ची व्हॅल्यू आहे ती 0 to 2π च्या बिटवीन पाहिजे. मग ते कसं काढायचं बघा, व्हेरी सिंपल आहे. कसं लिहितात आपल्याला की साइन एक्स इज इक्वल टू 1/2 व्हॅल्यू साइन मध्ये कुठल्या अँगलचे बघा बरं, की साइन π/6 चे. ओके, बरोबर, साइन π/6 इज इक्वल काय असतं, 1/2. मग आता साइनचा अलाइड अँगल आपण शिकलोय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळे अलाइड अँगल आहेत आपल्याकडे. एक अलाइड अँगल आपण असं शिकला होता, साइन थीटा इज इक्वल असतंय साइन π - थीटा. पॉझिटिव्ह ना, निगेटिव्ह असलं मग काय असणार आपला, मायनस साइन थीटा इज इक्वल काय असतं, साइन π + थीटा आणि मायनस साइन थीटा इज इक्वल टू साइन 2π - थीटा असतंय. आपल्याकडे पॉझिटिव्ह आहे मग आपण साइन थीटा इज इक्वल टू साइन π - थीटा हे युज करतो. ओके, मग आता युज करा या ठिकाणी इथं साइन एक्स बरोबर साइन π/6 आहे. मग याच्याच इज इक्वल टू आपल्याला काय लिहिता इथं, साइन ऑफ π - π/6. ओके, हे आपण इथं लिहू शकतो. मग ह्याला सॉल्व्ह करायचं. सो साइन एक्स इज इक्वल टू साइन π/6 इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, साइन π - π/6, 6π - π काय येईल आपलं इथं, 5π/6. ओके, तुम्हाला भेटलं का साइन π/6 साइन 5π/6 म्हणजे एक्स च्या दोन व्हॅल्यू भेटल्या, π/6 आणि 5π/6. आणि महत्वाचं ह्या दोन्ही पण व्हॅल्यू ह्या 0 आणि 2π चे बिटवीन आहेत. सांगायचं काय आपण लिहू शकतो इथं, हिअर 0 इज लेस दॅन π/6 इज लेस दॅन 2π and 0 is less than 5π/6 is less than 2π. Okay, so therefore principal solution of given equation, so principal solution म्हणून प्रिन्सिपल सोल्युशन दिलेलं इक्वेशनचं काय असेल आपलं, x is equal to π/6. इथं साइन साइन कॅन्सल करा. सो x is equal to काय मिळेल आपल्याला, π/6 and x is equal to काय येईल आपलं इथं, 5π/6. ओके, या दोन्ही पण व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी भेटलेले आहेत. ओके, याची पण स्क्रीनशॉट घ्या. लगेच आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. तर आपलं नेक्स्ट बघा आता एक्झाम्पल नंबर 9. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन एक्स - 1 इज इक्वल टू 0. काय म्हटलं, प्रिन्सिपल सोल्युशन काढायचंय. इक्वेशन दिलेलं आहे साइन एक्स - 1 इज इक्वल टू 0. ओके, आता काय करता येईल आपल्याला, -1 ला त्या साईडला घेऊन जावं म्हणजे प्लस होईल. तुम्हाला मिळेल साइन एक्स इज इक्वल टू 1. आता असं आता केल्यासारखं करायचं. आपण जसं अगोदरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ना, सेम त्या प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. सो साइन एक्स इज इक्वल टू साइन ऑफ, आता 1 व्हॅल्यू साइन मध्ये माहिती आहे आपल्याला कुठल्या अँगलचे,
कुठल्या अँगलचे आहे π/2. याचा अलाइड अँगल पण आपण लिहू शकतो. अलाइड अँगल काय येईल आपला पाय प्लस π/2. ओके आता सांगितलं ना त्यानुसार वापरा तुम्ही. ओके इथं आणि कसं आहे अलाइड अँगल काय असतो आपला पाय मायनस थिटा असतो. आपण पाय मायनस π/2 घेतलं तर आन्सर आपलं π/2 येणार आहे. ओके तुम्ही जर अलाइड अँगल युज केला मी वाटलं असं तुम्हाला युज करून दाखवतो. बघा याचा अलाइड अँगल कसा असतो आपला साइन पाय मायनस π/2. ओके हा अलाइड अँगल असतो. जसं आन्सर येणार आपलं π/2 येतं सेम व्हॅल्यू इथे. बघा कसं मिळेल तुम्हाला बघा इथं साइन x इज इक्वल टू साइन π/2 इज इक्वल टू साइन π/2. ओके आता याच्यामध्ये आपण बघू शकतो x ची तुम्हाला फक्त साइन 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 कॅन्सल करा. सो x ची एकच व्हॅल्यू मिळेल आपल्याला π/2. आणि महत्वाचं म्हणजे ही व्हॅल्यू कशी आपली 0 to आणि 2π च्या बिटवीन आहे. सांगायचं बरं या ठिकाणी हो का. So 0 is less than π/2 is less than 2π. ओके सो therefore म्हणून प्रिन्सिपल सोल्युशन तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं आहे. म्हणून बघा प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ इक्वेशन. ओके कुठलं इक्वेशन दिलं तुम्हाला बघा इथं साइन x मायनस 1 इज इक्वल टू 0 इज हे काय मिळालं आपल्याला x इज इक्वल टू π/2. ओके इट्स आवर आन्सर. ओके लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायचं. ओके ठीक आहे नेक्स्ट बघा आता क्वेश्चन आपलं एक्झाम्पल नंबर 10. ओके लास्ट एक्झाम्पल या क्वेश्चन बँक मधला हा झाला 9 नंबरचा एक्झाम्पल आपण क्लिअर केलो. ओके सो लास्ट एक्झाम्पल 10 नंबरचा एक्झाम्पल काय सांगतो बघा क्वेश्चन बँक मधला फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट. आपण एक प्रॉब्लेम घेतलो बघा अगोदरच्या काय घेतलं होतं आपण त्या ठिकाणी पोलार कोऑर्डिनेट आपण काढलं होतं आर आणि थिटा. आता काय काढायचं आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे एक्स आणि वाय काढायचंय. दिलेलं काय आपलं आर आणि थिटा तुम्हाला दिलेलं. ओके बघा काय होतं इथं 4 आणि π/3 हे तुम्हाला दिलेले आहे. ओके आणि हे काय आपले ओके इक्वल्स टू आर आणि थिटा आहे. ओके म्हणजे आर इज इक्वल टू 4 दिलेलं आहे थिटा इज इक्वल टू π/3 दिलेलं आहे. तुम्हाला काढायचं काय एक्स आणि वाय. मग याच्यासाठी पण फॉर्म्युला लक्षात ठेवा की एक्स इज इक्वल टू असतं आपलं आर इंटू कॉस थिटा. ओके अँड वाय इज इक्वल टू असतं आर इंटू साइन थिटा. मी दोन्ही पण एकाच वेळेस काढतोय. आता सरळ सरळ आरची आणि थिटाची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला त्या व्हॅल्यू पुट करायच्या. सो एक्स इज इक्वल टू आर इंटू थिटाची व्हॅल्यू आपली काय π/3 आहे ती ठेवायची इथं. सो कॉस π/3 येणार आहे आपलं अँड वाय इज इक्वल मिळेल तुम्हाला आर इंटू साइन ला साइन थिटाची व्हॅल्यू काय सांगितलंय π/3. ओके आता सॉल्व्ह करा. सो एक्स इज इक्वल टू आर इंटू कॉस π/3 ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला कॉस 60 म्हणजे π/3. ओके किती असते आपली 1/2 असते. ओके सॉरी आर ची पण व्हॅल्यू माहिती आहे ना आपली आर ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला 4 दिले. ही व्हॅल्यू मी ठेवतो या ठिकाणी. ओके इथं 4 व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला आर ची. सो अँड वाय इज इक्वल टू आर ची व्हॅल्यू 4 ठेवा अँड साइन π/3 ची व्हॅल्यू काय असते आपली √3/2 असते. ओके सॉल्व्ह करायला जा 4 1s द 4 4 2s द सॉरी 2 1s द 2 2 2s द 4 पुन्हा 2 2s द 2 1s द 2 2 2s द 4. मग तुम्हाला मिळेल बघा इथं x इज इक्वल टू 2 इंटू 1 इज इक्वल टू 2 आलं आपलं अँड y इज इक्वल टू काय मिळेल 2 इंटू √3 2 इंटू √3. ओके सो हे झाले आपले कार्टेशियन कोऑर्डिनेट. मग आपण खाली लिहू शकतो इथं की कार्टेशियन कोऑर्डिनेट आर कार्टेशियन कोऑर्डिनेट आर. ओके काय भेटले आपल्याला एक्स आणि वाय 2 आणि 2√3. ओके संपलं. हे झालं याचं सोल्युशन. हे अशा प्रकारे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. सो या ठिकाणी आपण 1 मार्क्स जे क्वेश्चन्स आहेत ते सर्व या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधले कम्प्लीट केलेले आहेत. आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण 2 मार्क्स क्वेश्चन नंतर 3 मार्क्स क्वेश्चन नंतर 4 मार्क्स क्वेश्चन आपले 5 पार्ट बनतील. मी एकाच पार्ट मध्ये करत नाही त्याचं कारण कसं आहे मोबाईलवर रेकॉर्डिंग आहे त्यामुळे खूप जास्त लांब व्हिडिओ होतो. एमबी पण खूपच त्या ठिकाणी स्टोअर होत आहे. ते पॉसिबल नाही अपलोड करायला वगैरे प्रॉब्लेम क्रिएट होतो. म्हणून एक एक पार्ट मी व्हिडिओ करून अपलोड करतो. ओके आणि याचा फायदा सर्वजण घेत असालच. ओके कमेंट करत चला सांगत चला काही अडचणी असतील तर सांगत चला काही ऍडवाइस द्यायचं असेल तर नक्की ऍडवाइस द्या. ओके या व्हिडिओ बद्दल वगैरे तुमच्या सर्व सल्ल्यांचा आम्ही नक्की त्या ठिकाणी आमच्यासाठी फायदा आपल्या चॅनलसाठी त्याचा फायदा करून घ्या. ओके सो आपण या ठिकाणी थांबूदाच नेक्स्ट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूत. ओके क्वेश्चन नंबर आपला सेकंड 2 मार्क्सचा.